नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली आश्रमात गेले बरं का. खूप छान दाखवलाय आजचा भाग बघत रहा शेवटपर्यंत. सुरुवातीला सायली विमलला म्हणत असते, विमल तुम्ही तरी या ना आश्रमामध्ये. विमल म्हणते, सायली ताई मी आले अस म्हणजे मला आवडलं असतं. सायली ताई तिथे यायला पण पूर्णाई आणि वहिनी दोघी येत नाहीयेत तर मग मी कशी येऊ. वहिनींना मी इथे गेलेल आवडलं नाही तर म्हणून थोडं. आता खरं तर विमलला हे सांगताना वाईट वाटते आणि मग सायलीचा चेहरा उतरून जातो. कोणीच येत नाहीये तिच्या माहेरी. अर्जुन म्हणतो, बायको अग सॅड नकोस ना, मी घेतली आहे ना जबाबदारी. मी मम्मा आणि पूर्णाजी दोघांना उचलून घेईन, तू बघत. सायली म्हणते, अहो तसं नाही हो, या दोघींनी स्वतः मनापासून यावं अशी माझी इच्छा होती. मला त्यांच्यावर कुठला दबाव टाकायचा नाहीये. अर्जुन आता काही बोलणार तेवढ्यात प्रतापराव म्हणतात, सायली बेटा अगं मी त्या दोघींना समजावू शकतो ना, तू नको काळजी करू, मी समजावेल त्या दोघींना आता. अर्जुन म्हणतो, ग्रेट डॅड थँक्यू सो मच. मग सायली म्हणते, अहो रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना पण सांगूयात ना, आपण त्यांना घरी जाऊन आमंत्रण देऊन सांगूयात का. अर्जुन म्हणतो, नो प्रॉब्लेम, आपण आता जाऊ आणि सांगून येऊ. मग आता सायली म्हणते, बाबा. सायली मग प्रतापरावांना ना विचारते, बाबा अस्मिता ताई येणार आहेत ना घरी आज, मला त्यांना पण आमंत्रण द्यायचं आहे. प्रतापराव म्हणता, हो येईल बहुतेक. मग सायली म्हणते, आम्ही येतो जाऊन. मग प्रतिमा त्याकडे निघूयात. आता सायली अर्जुन चैतन्य सगळेच निघाले. प्रतापरावांना टेन्शन आलंय. सायलीला सांगितले खरं पण कसं समजावं कल्पनाला, कारण त्या कोणाचंच ऐकत नाहीत. प्रतापरावाच काय ऐकणार. इकडे आता प्रियाच सीन दाखवला. प्रिया मोठ्याने रडत असते आणि म्हणत असते, अश्विन अरे आज तरी बाबा येतील असं वाटलं होत रे मला. अरे आज पण तू एकटाच आलास. अश्विन मग अश्विन म्हणतो, अगं ते काय. मग त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते, अरे ते काय, अरे बोल ना पुढे. अश्विन अरे ते फक्त माझे वडील नाहीयेत, अरे ते वकील पण आहेत रे माझे. अरे अश्विन मी इथून बाहेर कशी पडू, ते नाही आले इकडे तर प्रियाला काही रविराज बाहेर काढणार नाही. प्रेक्षकांनो आता अश्विनच काहीतरी हालचाल करेल. तो आता तिला काहीच उत्तर देत नाही आणि या दोघांचा सीन पुन्हा पुढे कंटिन्यू दाखवलाय. पुन्हा एकदा कल्पनाताई आणि प्रतापरावांचा सीन दाखवलाय. प्रतापराव कल्पनाताईंना समजवण्याचा एक प्रयत्न करतात. ते म्हणतात, कल्पना अग सायलीच काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घे. अगं तसं बघायला गेलं तर उद्या पहिल्यांदा माहेरी चालली आहे. अगं अशा वेळेला आपली सगळी माणसं आपल्या सोबत हवी असं तिला वाटत तर काय चुकते त्या पोरीचं. मग कल्पनाताई म्हणतात, चूक तिची नाहीच आहे, चूक माझीच आहे, मला ना माणसं ओळखता येत नाही. प्रतापराव म्हणतात, अगं असं का बोलतेस. कल्पनाताई म्हणतात, हो कोणावर विश्वास ठेवावा ना हे मला खरंच कळत नाहीये. मला तर आता कोणाला जीव लावायची सुद्धा भीती वाटायला लागलीये. परत माझा विश्वासघातच झाला तर. आता प्रतापराव म्हणतात, अगो कल्पना अगं एवढी टोकाची भूमिका कशाला घेतेस. अगं प्लीज असा विचार करू नकोस. कल्पनाई म्हणतात, हे बघा तुम्हाला जायचं असेल तिथे त्या वात्सल्य आश्रमामध्ये तर जा, मी तुम्हाला नाही अडवणार, पण तुम्ही एकटे जा प्लीज. ज्यांना जायचं नाहीये ना त्यांना उगाचच फोर्स करू नका आणि मला तर अजिबात नका करू फोर्स प्लीज. आता या कल्पना ताई कोणत्या गोष्टीमुळे आश्रमात जातात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण जातात त्या आश्रमामध्ये सगळेजण जातात. रविराज, प्रताप, पूर्णाई सगळे जातात. तर बघा पुढचा सीन दाखवला पुन्हा प्रिया आणि अश्विनचा. आता प्रिया विचारत असते अश्विनला, अश्विन अरे बोल ना काहीतरी. अरे तू शांत का झालायस. अश्विन अरे तू सांग ना बाबांना मला इथून काढा. अश्विन तू सांग ना रे बाबांना, मला त्यांची खूप आठवण येते, सांग ना त्यांना या इकडे म्हणून मला सोडवायला. आता अश्विन म्हणतो, अग हे बघ तन्वी तू ना रडू नकोस आज. अश्विन जरा तुटक वागतोय प्रियाशी असं वाटलं का. अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी तू रडू नकोस.
रविराज काका येईल इकडे, मी येईल घेऊन त्याला, पण मला ना आता इथून निघाव लागेल एकदम. अश्विन तिचा हात बाजूला करतो आणि चालला जातो तिथून. प्रिया आता रडायचं नाटक थांबवते आणि मागे बसलेली साक्षी आता हसते प्रियाला आणि करायला लागते तिला आणि म्हणते, काय प्रिया, तुझं कर्तृत्व बघून तुझ्या खोट्या बापाने तुझं नाव टाकलेलं दिसतंय. प्रिया तिला म्हणते, तू गप्पा बस. साक्षी आणि पुढे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. सायली आणि अर्जुन आले बाबा एकदाच आश्रमामध्ये. ऑलरेडी मधुभाऊ, कुसुमताई सगळी पोरं आश्रमात आलेली आहेत. सायली तिच्या माहेरी आली आहे, तिच्या हक्काच्या माहेरी आली आहे, जिथे ती लहानाची मोठी झाली आहे. तर बघा बघा, आल्या आल्या सायली आश्रमाला बघते आणि भाऊक होते. हे आश्रमाचे सीन कोणाकोणाला आवडतात? मला ना फार आवडतात. प्रेक्षकांनो, इथलं वातावरणच किती छान आहे ना, आणि त्या आश्रम आहे ना, तो म्हणजे ते घरच खूप सुंदर आहे. प्रेक्षकांनो, त्या घराला पाहिलं ना की कोकणाकडच्या भागांची वगैरे अशी छान आठवण येते. अशी एक झाकी दिसते ना, खूपच छान आहे. मोकळा मोकळा परिसर आहे. सायली आता आश्रमात जाते आणि भाऊक होते. तिला तिथे म्हणजे घालवलेल्या सगळ्या आठवणी आठवतात, ज्या आपल्याला दाखवल्या होत्या ना सुरुवातीला पहिल्या एपिसोडमध्ये. मालिका सुरू झाल्यावर बघा ना प्रेक्षकांनो, 2-2.5 वर्ष झाली आणि बरंच काही बदललं. आधी आश्रमामध्ये किती सारी माणसं होती, पण आता बोटावर मोजण्या इतकीच माणसं राहिली आहेत. सायली आता ते सगळं आठवते आणि आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मधुभाऊ पोरांना समजवत असतात ना, काय रे पोरांनो, तुमचे इथे कोण लाड करतं? मग सगळे पोरं ओरडत असतात, सायली ताई. सायलीला ते आठवत आणि डोळ्यात पाणी येतं. अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिचे डोळे पुसतो. तिला खुणवतो की आता रडायचं नाही बायको, म्हणजे हेन बोलता तो करतोय. दोघांनाही आता खूप छान वाटतं. चला आलो, एकदाच आश्रम मिळालं. मधुभाऊंना शेवटी कसं असतं ना प्रेक्षकांनो, हक्काचं घर ते हक्काचंच असतं. कोणी आपल्या घरातून असं आपल्याला काढून दिलं तर आपला जीव लागेल का हो? तसंच काहीच सायलीच्या बाबतीत झालं होतं ना, मधुभाऊंच्याही बाबतीत झालं होतं. त्यांचा आश्रम अक्षरशः हिसकावण्यात आला होता. पण बघा, आता मधुभाऊ आले आणि अक्षरशः लहान लेकरासारखे उड्या मारत आले. अरे माझी साऊ आली, कुसुम अग साऊ आली, जावई बापू आले. ब्रका मधुभाऊंचा आनंद गगनात मावत नाहीये. मधुभाऊ आता सायलीचा हात हातात घेतात आणि मग सगळे पोरं पण येतात. सायली ताई आली बघा ना प्रेक्षकांनो, पोरं किती मोठी झाली आहेत. आता ती छोटी मुलगी म्हणते, अग सायली ताई, आता आपण इथेच राहणार ना? कोणी इथून आम्हाला जायला नाही सांगणार ना? सायली म्हणते, अजिबात कोणीच काही बोलणार नाही, तुमच्या हक्काचं घर आहे हे. कुसुम म्हणते, आणि आपल्या अर्जुन भाऊजींनी परत मिळवून दिलं ब्र हे घर. आता सगळेजण अर्जुनला थ्यू म्हणतात. अर्जुन म्हणतो, अरे मी काही केलेलं नाहीये, हे घर तुमचं आहे आणि ते तुमचंच राहणार. आता सायली आश्रमाच्या समोरच्या प्रवेशद्वाराकडे बघते आणि म्हणते, हे काय मधुभाऊ, अहो आपण अजून आपल्या आश्रमाच बोर्ड का नाही लावला? वात्सल्य आश्रमाचा बोट. मधुभाऊ म्हणतात, अगं बाई, आल्यापासून सारखे काम चालू आहेत. सायली, अगं सामान सुद्धा लावायचं राहिलं व्यवस्थित, अजून आतलं ते झालं की मी लावणारच होतो. सायली म्हणते, नाही मधुभाऊ, आपल्या आश्रमाच नाव सगळ्यात आधी लावायला हवं. सोनू कुठे बोर्ड सांग ब्रण? मग मधुभाऊ म्हणतात, अरे सोनू जा ब्र बेटा, बोर्ड आणा आणि स्टूल पण आणा. येताना पोरं पटकन पळाली आहेत घरात. सगळी पोरं आता मधुभाऊ मदत करण्यासारखी झाली बर का. आता सगळेजण आलेत तिथे आश्रमाच्या प्रवेशद्वारावर. आता सोनू पटकन स्टूल आणतो. आता हे मधुभाऊ म्हणता, हळू पडताल व्यवस्थित ठेवा, तिथे पकड तो स्टूल पकड. अर्जुन म्हणतो, अरे थांबा थांबा, सायली चढणार असते स्टूलावर. अर्जुन म्हणतो, सरक बाजूला. सायली, अगं पडशील ना तू, सरक बाजूला. आणि आता अर्जुन चढलाय स्टूलवर आणि त्याने स्वतःच्या हाताने तो वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावलाय. खरं तर मला इथे अपेक्षा होती की मधुभूनी सांगायला हवं होत अर्जुनला की जावे बापू, तुमच्या हाताने बोर्ड लावा ब्र, पण असो कदाचित ते विसरले असावेत. अर्जुनला मान द्यायचा इथे पण दिला बर का. बाबा जावयाला मान दिला. आता बघा तो बोर्ड लागला एकदाचा.
सायली अशी खुणवते त्याला असा बाजूला लावा आणि मग बोर्ड लागल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजव. सायली म्हणते हा फक्त बोर्ड नाहीये, आपल्या विजयाची निशाणी आहे, चला जाऊया ना घरात. आता अर्जुन घरात शिरणार तेवढ्यात कुसुम समोर येते आणि म्हणते अरे अरे थांबा थांबा, कुठे निघाला, तिथेच थांबायचं. आता ती चिडून बोलते बर का. अर्जुनला कळेना आता कुसुमच्या काय अंगात आलंय. आता ती स्टूल उचलते तेव्हा मधुभाऊ म्हणतात अग सांभाळून कुसुम, पडशील तू. पण कुसुम आता औक्षणात ताट आणायला गेली आहे. आता तोपर्यंत आपल्याला पुन्हा पूर्णजीचा सीन दाखवलाय, सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. युजल टेबलवर सगळे नाश्त्याला बसलेत. प्रतापराव म्हणत असतात अगं पूर्णाई, सायलीने बोलवले ग तिच्या माहेरी आपल्याला आश्रमात, मला वाटत आपण जायला हवं, तुझं काय म्हणणं आहे पूर्णाई. आता पूर्णाजी जी चुपचाप बसून प्रतापरावांकडे बघत असतात आणि एकदा कल्पनाताईंकडे बघतात. मी अरे प्रताप, आता लगेच कल्पनाताई धमकी दिल्यासारख्या म्हणतात पूर्णाई तिथे जाण्याचा विचार तुमच्या मनात तर नाहीये ना. प्रतापराव म्हणतात अगे काय अग अस्मिता, तू तरी ये. अगं तू जाऊ, तू येशील का आमच्याबरोबर. पण अस्मिता आता पुन्हा कल्पना ताईकडे बघते आणि गप्प बसते. प्रतापरावांना आता जरा राग येतोय कल्पना ताईंचा. ते चिडूनच बोलतात काय चाललंय तुमचं, आपण काय जायचं नाहीये का काय. कल्पना आता कल्पनाताई अशा लूक देतात प्रतापरावांना, पण त्या जाणार आहे. जरा भाव खाऊन घेताय तो, दुसरं काही नाही. आता शेवटी सासू आहे बाबा ती, दोन सुनांची. आणि पुढे वाचल आश्रम दाखवलाय. आता कुसुम औक्षणात ताट घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते तुमच्या दोघांमुळे आज या आश्रमात आम्हाला यायला मिळालंय, हा आश्रम बघायला मिळालाय. तुम्ही परक्यासारखं नाही यायचं आता आश्रमात. या सगळ्यांसाठी मला खरंतर शब्द सुचत नाहीये, पण मला तुम्हा दोघांची दृष्ट काढू द्या. कुसुमने आता या दोघांची दृष्ट काढली तुकडा पाण्याने आणि दोघांनाही औक्षण केल. अर्जुन आणि सायलीला जावई बापू आलेत बाबा तिथे, मग आता असं स्वागत तर व्हायलाच हवं ना. छान, जो तो ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे जाव्याचे कोड कौतुक करतच असतो. अर्जुन म्हणतो आता यायचं की नाही आतमध्ये आम्ही. कुसुमच औक्षण झाल्यावर तो म्हणतो आता. कुसुम म्हणते नाही नाही, अजून नाही जायचं आतमध्ये, अजून महत्वाचं काम राहिले. आता काय राहिलं महत्वाचं काम अस अर्जुन विचारतो कुसुमला. मग कुसुम म्हणते आधी नाव घ्यायचं आणि मग आत यायचं. मग अर्जुन म्हणतो एवढंच नाही काय घेतो नाव सायली. मधुभाऊ म्हणतात अहो जावाई बापू, असं नाव नसतं घ्यायचं. सायली तू घे बर आधी उखाणा, म्हणजे जावाई बापूला कळेल की नाव कसं घ्यायचं असतं. मग सायली म्हणते ब्र घेते उखाणा. सायलीने छान नाव घेतलं, ऐका ब्र काय नाव घेतले. सायलीने जुन्या घराला नवी झळा, जुन्या वृक्षाला नवी पालवी, स्वप्न नवी, उमेद नवी, अर्जुनरावांची साथ मला आयुष्यभर हवी. अरे वा भारीच घेतला की उखाणा. टाळ्या वाजवतात सगळे पोरं. मधुभाऊ म्हणतात जावाई बापू असा उखाणा घ्यायचाय आता अर्जुनला नाही जमत बाबा. सगळेजण विचार करायला लागतात. आता सायली अशी ओठ हलवून त्याला उखाणा खुणा करून नाव सांगत असते बर का. आणि हे पोरं असे अर्जुनकडे पाहत असतात. आता अर्जुन घ्यायला लागतो नाव. सायलीने सांगितल्यावर तो म्हणतो भाजीत भाजी भेंडीची, पण ते भेंडीची भाजी चुकलं ना. पोरं सगळे हसायला लागतात. कुसुम त्या अर्जुनकडे रागाने पाहायला लागते. आता अर्जुन अशी ओठ हलवतो भेंडीची नाही का, मग कशाची. सायली मेथी खुणवते त्याला. मग अर्जुन घेतो नाव भाजीत भाजी मेथीची. सायली माझ्या. आणि काय बाबा पुढे. आता सायलीकडे पुन्हा बघतो. बर हे पोरं पाहत असतात. सायली त्याला सांगते हणून ओठलून. मग अर्जुन पुढे म्हणतो सायली माझ्या प्रीतीची. नाव घेतल्यावर सगळे पोरं ओरडतात चीटिंग. कुसुम म्हणते जाऊ द्या, कळलं आपल्याला, चीटिंग केली, जाऊ द्या हरकत नाही, तुम्हा सगळ्यांसाठी सगळं माफ. मग आता अर्जुन म्हणतो आता येऊ का. मग मधुभाऊ म्हणतात या जावाई बापू यात. मग पोरं पण चिडवतात या जावाई बापू या. सायली हसायला लागते आणि मग हे सगळे जण आश्रमात जातात. आश्रमात आत जाताना मधुभाऊ सोनूला म्हणतात काय रे भाऊजींची चेष्टा करतो का. पण आता बघा रविराज बिचारे दुःखी बसलेले आहेत. आता या प्रतिमा त्या म्हणतात
अहो तुम्ही तयार झालात ना, मी तयार झाले. निघूयात आपण आता. या रविराजांना आलेले टेन्शन ते खूप विचारात असतात. प्रतिमा त्या विचारतात, काय हो, काय झालं, कसला विचार करताय? रविराज म्हणतात, प्रतिमा वात्सल्य आश्रमाचा विचार करतोय. अर्जुन सालीला मी बोलून तर गेलो मी येईल म्हणून, पण त्या वास्तूमध्ये आपली मुलगी वाढली आहे. प्रतिमा साहजिक आहे. प्रेक्षकांनो, यांना किती दुःख होत असेल हो. मग रविराज म्हणतात, खूप आठवणी असतील ग आपल्या मुलीच्या, तिथे खूप खुणा असतील. या सगळ्यांच्या समोर मी कसं डोळ्यात पाणी आणू म्हणजे यायला नको ना ग माझ्या डोळ्यात पाणी. प्रतिमा म्हणतात, अहो एकीकडे तुमच्या डोळ्यात यात नवी बद्दलचा संताप मावत नाही आणि दुसऱ्या डोळ्यात तिच्या आठवणीने पाणी आहे काय हो. रविराज म्हणतात, हो प्रतिमा, माझ्या मनात तन्वी बद्दल ज्या काही भावना आहेत ना, त्या जगातल्या कुठल्याच बापाने अनुभवलेल्या नसतील. तिने जे काही केलं ना प्रतिमा, त्याबद्दल माझ्या मनात राग आहे पण माझ्या तन्वीचा लहानपणीचा निरागस चेहरा आठवतो मला. तो कसा विसरू अगर. त्या आश्रमाने त्या वयात माझ्या तन्वीला आसरा दिलाय. प्रतिमा त्यांना खूप असं भरून ऊन आलेल असत. प्रेक्षकांनो, ते प्रतिमाला पुढे म्हणताय, माझं छोटस बाळ होतं ग ते. प्रतिमा त्या म्हणतात, मग जाऊया आपण तिथे की नको. खरं तर प्रतिमा त्याला सायलीसाठी जायचं आणि त्या केविलवण्या पाहत असतात रविराजांकडे. आणि ऑफकोर्स रविराज आणि प्रतिमा सुद्धा आश्रमात जातात, पण काहीतरी आपलं उत्सुकता ताणवली आपली. एवढंच काय, ते आता बघा इथून पुढे खूप हॅपी क्षण तुम्ही बघतात. सायली एवढी एवढी खुश असते की विचारूच नका. सायली आता अर्जुनला हात धरून आत आणते आणि म्हणते, अहो हे बघा हा कोपरा. या कोपऱ्यातून मी इथे खूप अभ्यास करत बसायचे. परीक्षा असली की तासनतास अभ्यास करत बसायचे मी. मधुभाऊ सांगतात, अहो तासनतास बसायची ती पाणी प्यायला पण उठ नव्हती. एकदा आमच्या कुसुमने या खिडकीच्या गजातन पेला दिला तिला पाण्याचा, पाणी प्यायला, आणि झाला आडवा हात. सगळ्या वह्या ओल्या झाल्या सायलीच्या आणि भोकाड पसरत बसली. मग किती वेळ. आता सायली खूप खुश आहे मंडळी. आता ही कुसुम येते आणि म्हणते, घ्या गरम गरम चहा घ्या. मग सायली म्हणते, कुसुम ताई हे चहा नाही पीत, मी कॉफी करते पटकन. मग कुसुम जरा अंगात आली बर का. कुसुम म्हणते, नाही ते आता तुझ्या माहेरी आलेत ना सायली, मग त्यांनी तुझ्या आवडीच्या गोष्टी करायच्या, त्यांनी पण चहाच घ्यायच्या. मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम ही कसली तुझी जबरदस्ती. अर्जुन म्हणतो, जाऊ द्या मधुभाऊ, मी आलोय ना माझ्या बायकोच्या माहेरी, मी पण चहाच घेईल. मग मधुभाऊ म्हणतात, जावई बापू साऊ तुम्ही बसाना खाली, चहा प्या बिचारा. आपला अर्जुन खूप भोळा आहे बर का. प्रेक्षकांनो, त्याला काहीही चालतं, तो काही मानपान घेत नाही. जावई असावा तर अर्जुन सारखा. आता बसलेत दोघं जावई लेक चहा पीत, पोरं आजूबाजूला खेळतात. मधुभाऊ म्हणतात, सांभाळून पडाल रे आता. सायली एकदम अर्जुनकडे पाहतच राहते बर का. अशी का पाहत होती ते अर्जुनला पण कळलं नाही आणि मलाही अजिबात कळलं नाही. आता सायली बघत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, अशी काय बघतेस, घेना चहा, थंड होईल. सायली म्हणते, हो घेते. हा मंडळी, कोणाकोणाला आवडतोय आजचा एपिसोड बघायला प्लीज लाईक करायला विसरू नका. तर बघा, आता सायलीला तीच दप्तर दिसत. तिथे एक चहा वगैरे घेण झाल्यावर सायलीला दप्तर दिसत. ती म्हणते, मधुभाऊ अहो माझं दप्तर इथेच आहे हे. मग मधुभाऊ म्हणतात, अगं तुझ्यानंतर श्रेयस वापरायचा आणि मग रिचा पण वापरायची का. सायली म्हणते, अहो तुम्हाला एक गमत सांगू का. अहो इथे आम्ही सगळेजण लपाछपी पकडापकडी सगळं खेळायचो. एकदा तर लपाछपी खेळत असताना मी डायरेक्ट खाली उडी मारली इथून. अर्जुन पण तिचं सगळं खूप उत्साहाने ऐकून घेतोय सायली खूप एक्सायटेड झालेली असते. प्रेक्षकांनो, तिला तिच्या लहानपणीच्या आठवणी आठवतात आणि खूप भारी वाटते. सगळ्यांनाच असं होतं नाही का. माहेरी गेल्यावर सायली म्हणते, अहो इथे आम्ही कॅरम खेळायचो. श्रेयस, सोनू, आम्ही सगळे. अहो इथे बघा दाराला. ती त्याचा हात धरून घरभर फिरवती. अर्जुनला ती म्हणते, इथे आम्ही मण्याच तोरण लावलं होतं, आठवतं ना. मधुभाऊ म्हणतात, हो आठवतं ना. सायली म्हणते, इथे या दाराच्या मागे ना लपाछपी खेळताना म्हणजे इथेच लपायचे मी या दारामागे आणि नेमकी कुसुमताई इथे आली आणि पडली अशी.
ती खुणवते की कुसुमताई जाडजाड होती ना म्हणून कुसुम म्हणते आठवत आठवत सायली तू काही लहान नव्हतीस तेव्हा चांगली मोठी घोडी होतीस अजूनही तुझा अल्लडपणा गेला नाही आता कुसुम हे मायेने बोलतीय अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि विचार करतो सायली तुला नेहमी घरच्यांची काळजी घेताना पाहिलं मी पण तुझ्यातला हा अल्लडपणा कधी दिसलाच नाही मला खरंच मी तुझ्या पुन्हा प्रेमात पडतोय सायली आता कुसुमला अशी घट्ट धरून बसलेली असते कुसुम म्हणते ओ काय हो जावे बापू कुठे हरवलात अर्जुन म्हणतो मी नाही हरवलोय माझी बायको हरवली आहे तिच्या लहानपणीच्या आठवणीमध्ये मधुभाऊ म्हणतात अहो हरवणारच हो माझी लेक पहिल्यांदा आलीये लग्न झाल्यावर माहेरी मग अर्जुन म्हणतो बायको तू सांग मला काय काय केलं होच अजून मग सायली म्हणते अहो तुम्हाला दाखवू का एक गंमत इथे बाहेर ना एक झाड आहे चला मी तुम्हाला दाखवते तिथे ना मी लपायचे नेहमी लपंडाव खेळायचो आम्ही चला चला या आता सायलीने अर्जुनला मागच्या दाराने त्या झाडाजवळ आणलंय आणि तिथे एक बाग पण आहे छान म्हणजे असा बेंच आहे सायली अर्जुनला म्हणते बसाना इथे अहो इथे ना आम्ही या झाडाखाली बसून डब्बा खायचो म्हणजे वाटेल त्या गोष्टी गप्पा मारत बसायचो इथेच सगळं करायचो आम्ही अहो इथे आम्ही म्हणजे मी शाळेत असताना ना हे झाड माझ्या सगळ्यात जवळचा मित्र होता तुम्हाला माहिती अहो एकदा ना या झाडाच्या बुंद्यातून मला लालचीक येताना दिसला बाई मला वाटलं तेव्हा रक्त येते की काय मी खूप रडले या झाडावरती मी निलगिरीचा लेप लावला आणि खूप वेळ त्या झाडाला मिठी मारून बसले थोड्या वेळ सुद्धा मी या झाडाला एकटं नव्हत सोड अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते हो तर अहो माझ्या एकटेपणातला माझा हा एकमेव मित्र होता याला मी कसं सोडणार आणि माहितीय मधुभाऊ माझ्यावर कधी चिडले ना तरी मी इथेच येऊन बसायचे आणि मधुभाऊंची सगळी गारणी मी या झाडाला सांगायचे आता अर्जुन सुद्धा हे सगळं कौतुकाने ऐकतोय ब्र का हे विशेष आहे मंडळी सायली म्हणते आनंद असो दुःख असो सगळं मी या झाडाला शेअर करायचे आणि गेली 2.5 वर्ष मात्र माझं हे झाड बिचार एक पडलं सायली आता भाऊखून त्या झाडाला बघते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत त्या झाडांची पानं फांद्या सगळं सायली नेहाळते बघा ना मंडळी कालच राखी पौर्णिमा झाली आणि आज हा माहेरचा विशेष भाग बघून खूपच छान वाटते जरा भरून आल्यासारखं होत्य कोणाकोणाला आठवत्य ब्र नक्की मला तुमच्या काही अशा स्पेशल आठवणी असतील ना तर मला कमेंट करून नक्की कळवा अर्जुन आता सायलीला ते भावुक झालेलं बघतो आणि विचार करतो बायको आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तू माहेरी कशी होती ना ते मला कळते आणि हे सगळं बघून ना मला खूप छान वाटते आणि तुझ्या परत प्रेमात पडावसं वाटतं बायको आता अर्जुन तिला निहाळतो आणि ती झाडाला नहाळतीय तिच्या माहेरवासात पूर्ण गुंगून गेली आहे सायली छान होता की नाही प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघत रहा ठरलं तर मग पण आता बघा पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ब्र तर बघा आता पुढच्या प्रोमोमध्ये ते 3 मालिकेंचा महासंगम दाखवलाय बाबा खरं सांगू प्रेक्षकांनो माझं ना डोकं काम करत नाही बाबा या 3 मालिका एकत्र दाखवल्या तर नेमकं कुठला प्रसंग काय दाखवावा कसा सांगावा तेच कळत नाही बाई खूप कन्फ्यूज होऊन जाते मी कशासाठी दाखवत असतात कोणास ठाऊक बाबा महासंगम तर असो आता तुम्ही हा प्रोमो बघितलाच असेल सिरियलवर अद्वैत अर्जुन आणि तेजस प्रभू हे तिघे मिळून दहीहंडी फोडणार आहेत आता अद्वैत त्या राहुलचा पर्दाफाश करणार आहे आणि तेजस त्या गायत्री प्रभूचा भूतकाळ शोधणार आहे आता इथे त्या गायत्री चा सीन दाखवलाय ती म्हणते की मी या 5 दिवसात शोधणारच गायत्री वहिनींचा भूतकाळ मग सायली कला येत म्हणतात मी नाही आपण आता बरच गाजवलाय बर का हा प्रोमो मग सायली कला आणि ती गायत्री तिघी मिळून दहीहंडी फोडणार आहेत आता सायली दहीहंडी फोडायसाठी वर चढते आणि तेवढ्यात अद्वैत जखमी होऊन बाहेर येत म्हणतो अर्जुन मला तुला सायलीच्या आई बाबांबद्दल काहीतरी सांगायचं आता अद्वैतला काय माहिती असणार कोणास ठाऊक सायलीच्या आई बाबांबद्दल पण बघूयात बाबा आता कसम मला सांगता येईल आणि कसम तुम्हाला एन्जॉय करता येईल पण प्रेक्षकांनो माझ्याक थोडी चूक झाली बहुतेक गायत्री नाव नाही बहुतेक गायत्री विलनच नाव आहे ना त्या मालिकेत हेच नाव
मानसी, तर बघूयात पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.